मित्रांनो, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिकचे टाईप रिलेटेड इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व केले. या लेक्चर्समध्ये पण आपण त्याच टॉपिक रिलेटेड त्याच टाईप रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. बट त्यांचा वे ऑफ सॉल्विंग काय मित्रांनो थोडा डिफरंट आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या मित्रांनो. तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल काय मित्रांनो ते बघू आपण. बघ, इंटिग्रेशन काय दिसतंय मित्रांनो. फर्स्ट इंटिग्रेशन दिसतंय तुम्हाला साइन टू एक्स इंटू कॉस 3x या ठिकाणी काय आहे तुमचा dx. ठीक आहे ना. तर बघा मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे 2 sin x cos b किंवा 2 cos a sin b चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला दिसतंय की साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये आहे, पण या ठिकाणी 2 नाही आहे. तर आपण एक काम करू, पहिले या टर्मला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करू मित्रांनो 2 करून देऊ. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, म्हणजे टर्म काय बनेल तुमची I इज इक्वल टू इंटिग्रेशन, या ठिकाणी 2 येऊन जाईल, या ठिकाणी आलं तुमचं साइन 2x कॉस 3x डिवायडेड बाय 2 आणि या ठिकाणी आलं तुमचा dx. तर बघा हा टू मी बाहेर काढून देतो कॉन्स्टंट याचा. ठीक आहे, तर I इज इक्वल टू काय होऊन जाईल मित्रांनो 1/2 इंटिग्रेशन 2. आता बघा 2 साइन ए कॉस बी वापरा किंवा कॉस ए साइन बी. मी तर काय करतो कॉस ए आणि काय वापरतो साइन बी वापरतो. ठीक आहे ना, आणि डिवाइडला आता काही उरणारच नाही. आता 2 आपण काय करून घेतला बाहेर काढून घेतला, तर या ठिकाणी झाला तुमचा डायरेक्टली dx. ठीक आहे ना, तर 2 साइन ए कॉस बी काय असतो मित्रांनो साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. ठीक आहे ना, काय असतो इकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी फॉर्म्युला लिहितो पहिले. काय असतो 2 कॉस ए आणि कॉस बी काय असतो मित्रांनो साइन ए प्लस बी. ठीक आहे ना, काय असतो 2 कॉस ए कॉस बी काय असतो तुमचा 2 साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. तर हा फॉर्म्युला मित्रांनो बघा, सॉरी 2 कॉस ए या ठिकाणी होता तुमचा साइन बी. 2 कॉस ए साइन बी काय असतो साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. ठीक आहे ना, तर या फॉर्म्युलामध्ये काही नाही, आपली व्हॅल्यू टाकून द्यायची. ए काय आपला 3x आणि बी काय आपला 2x. ठीक आहे ना, तर आपला ए काय या ठिकाणी लिहितो मी, ए आहे आपला 3x आणि बी काय आपला 2x. तर आपण याच्यामध्ये याला टाकून देऊया. ठीक आहे ना, तर आपली टर्म काय होऊन जाईल मित्रांनो फायनली. तर I इज इक्वल टू या ठिकाणी असेल तुमचा 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन. बघा ब्रॅकेट साइन ए काय आहे तुमचा 3x ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी या ठिकाणी काय आलं तुमचा dx. तर I इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन. आता बघा इथे काय झालं 3x प्लस 2x साइन या ठिकाणी काय होऊन जाईल तुमचं 5x मायनस साइन इथे काय आला तुमचा x आणि हा आला तुमचा dx. तर सिंपल आहे मित्रांनो, काही नाही. आता आपण इंटिग्रेशन काय करून टाकू सेपरेट आउट करून टाकू. तर काय होईल आपल्याकडे I इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन साइन 5x dx मायनस इंटिग्रेशन साइन x dx. ठीक आहे, तर I इज इक्वल टू 1/2 साइन एक्स इंटिग्रेशन काय आहे तर मित्रांनो साइन एक्स मायनस कॉस एक्स. पण ही टर्म एक्स्ट्रा टर्म आहे 5x, तर आपल्याला याची काय करावं लागेल रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. प्रत्येक वेळेस तेच करतोय मित्रांनो आपण. ठीक आहे ना, तर मी इथे काय होऊन जाईल मी ब्रॅकेटमध्ये लिहितो मायनस कॉस एक्स. एक्स म्हणजे कोण आहे तुमचा 5x डिवायडेड बाय डी अपॉन dx आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची निघेल 5x ची निघेल मायनस याचं काही नाही, याचं मायनस काय होणार मायनस याचं तुमचं काय येणार कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे मित्रांनो, तर फायनली याला आपण कसं लिहू शकतो I इज इक्वल टू 1/2 या ठिकाणी काय आलं तुमचा मायनस कॉस 5x. याची डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो 5 येणार विथ रिस्पेक्ट टू एक्सची काय होऊन जाणार 1 असणार. ठीक आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह या ठिकाणी तुमचा परत काय आला मित्रांनो कॉस एक्स प्लस सी. हे होतं मित्रांनो तुमचं या एक्झाम्पलचं फायनल आन्सर. सिमिलरली मित्रांनो हे बघा या ठिकाणी पण तुम्ही काय करू शकता. सिम्पल आहे मित्रांनो एक्झाम्पल नंबर सेकंड आणि थर्ड. सेकंड काय करा तुम्ही ॲज अ होमवर्कला ट्राय आउट करा. ठीक आहे ना, सिम्पल एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय करू आता डिस्कस करूया. ठीक आहे, तरी पण आपण एक वेळेस पुन्हा बघू. थर्ड एक्झाम्पल काय म्हणतं मित्रांनो इंटिग्रेशन
साईन 3px इंटू साईन px इथे आलं तुमचा dx. ठीक आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, साईन ए आणि साईन बी चा फॉर्म्युला दिसतोय आपल्याला. साईन ए, टू साईन ए साईन बी पाहिजे आपल्याला. टू साईन ए साईन बी काय असतो मित्रांनो, कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर पहिले आपण याला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करू मित्रांनो, 2 करू. ठीक आहे. तर आपलं काय बनेल मित्रांनो या ठिकाणी, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे बघा 2 साईन 3px इंटू साईन px डिवाइड बाय 2 dx. सिमिलरली याच्यातनं पण 2 आपण काय करून घेऊ मित्रांनो, बाहेर काढून घेऊ. म्हणजे उरेल काय आपल्याकडे, 2 साईन 3px इंटू साईन px dx. ठीक आहे मित्रांनो. तर आता आज आपण बघितलं 2 साईन ए साईन बी काय असतो आपण ते लिहून घेऊ पहिले इथे. 2 साईन ए साईन बी काय असतो मित्रांनो तुमचा, 2 साईन ए साईन बी काय असतो मित्रांनो, कॉस ए मायनस बी. लिहा पहिले काय आहे, कॉस ए मायनस बी मायनस काय असतो, मायनस कॉस ए प्लस बी, मायनस कॉस ए प्लस बी. ठीक आहे. हा फॉर्म्युला इथे काय करून घेऊ आपण, अप्लाय करून घेऊ. ठीक आहे ना. तर बघा मित्रांनो टर्म काय येणार तुमची मग, आय इज इक्वल टू 1/2 या ठिकाणी काय आहे कॉस ना, इंटिग्रेशन कॉस ए काय आहे तुमच्याकडे 3px मायनस px मायनस कॉस 3px प्लस px या ठिकाणी काय असेल मित्रांनो dx. तर बघा ए काय तुमचा 3px आणि p काय बी काय तुमचा px. ते सिंपल आहे मित्रांनो. आय इज इक्वल टू 1/2 या ठिकाणी काय होऊन जाणार मित्रांनो, कॉस 2x काय होऊन जाणार, कॉस 2px सॉरी कॉस 2px 3px मायनस px काय येणार 2px. ठीक आहे. मायनस या ठिकाणी काय येणार 3px प्लस 1px, किती px झाले मग टोटल 4px dx. ठीक आहे ना. तर आय इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. आपण आता इंटिग्रेशन काय करू शकतो मित्रांनो, सेपरेट आउट करू शकतो. ठीक आहे ना. तर इंटिग्रेशन इथे काय येणार, कॉस 2px dx मायनस इंटिग्रेशन कॉस 4px या ठिकाणी काय आलं तुमचा dx. देन आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस काय असतो मित्रांनो, साईन असतो. एक्स्ट्रा टर्म आहे 2px आपण रेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. ठीक आहे. मग मित्रांनो इथे काय आलं तुमचा, साईन 2px डिवायडेड बाय डी अपॉन dx. 2px ही पुन्हा काय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला, रिडेरिव्हेटिव्ह. 2px ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2p, काय येणार आहे मित्रांनो 2p मायनस. सिमिलरली या ठिकाणी पण काय असेल, साईन 4px डी अपॉन dx कशाची 4px प्लस c. सिमिलरली मित्रांनो या ठिकाणी काय होणार, आय इज इक्वल टू 1/2. ठीक आहे ना. या ठिकाणी काय आलं तुमचा 1/2 साईन 2px डिवायडेड बाय 2p. बघा 2p 2 पण p पण ॲज अ कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू x काय असेल त्याची डेरिव्हेटिव्ह x. ठीक आहे ना. सॉरी 1 देन म्हणजे 2px. सिमिलरली या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी बी तुमची असेल 4p प्लस c. तर बघा मित्रांनो हे होतं तुमचं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. ठीक आहे ना. तर सिंपल आहे मित्रांनो, काहीच नाही, हेच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणे. 2 साईन ए साईन बी, 2 कॉस ए कॉस बी, 2 साईन ए कॉस बी. ठीक आहे ना. तर या फॉर्मॅटचे जे बी फॉर्म्युले मी तुम्हाला या अगोदर लिहून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला काय करायचे या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे ना मित्रांनो. सिमिलरली हे बघा हे थर्ड आपण डिस्कस केलं. ठीक आहे ना. सिमिलरली तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4 पण काय सांगेल मी, ॲज अ होमवर्क करा तुम्ही. 8 पण 5 पण ॲज अ काय करा मित्रांनो, होमवर्क करा. सिम्पल आहे. इथे तुमचे फॉर्म्युले तेच आहे मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटलंय ते, कॉस ए कॉस बी चा फॉर्म्युला मित्रांनो काय असतो, कॉस ए कॉस बी मध्ये काय असतो, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. अप्लाय करा सिंपल. तिकडे थेम आहे कॉस काय ते ए आणि साईन बी. ठीक आहे ना. तर बघा मित्रांनो तर हे सिमिलरली त्याच पॅटर्नचे एक्झाम्पल आहे. तर मी डायरेक्ट आता 6 नंबरचं एक्झाम्पल घेतो मित्रांनो. लिहिले 6
इंटिग्रेशन काय म्हटलंय, कॉस एक्स इंटू कॉस 2x इंटू कॉस 3x आणि मग काय म्हणता हे dx. ठीक आहे मित्रांनो, सर्व टर्म एकमेकांना काय मित्रांनो मल्टिप्लायला आहे. ठीक आहे ना. तर एक काम करू आपण, याला काय करून घेऊ पहिले, हे बघा याला कॉस ए कॉस बीच्या फॉर्म मध्ये करून घेऊ आणि या टर्मला आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहून देऊ. ते टर्मला आपण नंतर यूज करू. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे काय करावं लागेल मग, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इन ब्रॅकेट कॉस ए कॉस बी आणि हा उरला तुमच्याकडे कोण आहे तुमचा कॉस एक्स. ठीक आहे, dx आपण असं लिहून लिहिलेलं. ठीक आहे ना. हा, तर आपल्याला काय करायचं, सिमिलरली या टर्मला पण आपण काय करून देऊ मित्रांनो, मल्टिप्लाय डिवायडेड बाय काय करून देऊ, 2 करून देऊ. म्हणजे आपल्याला 2 cos a cos b चा फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येणार. तो म्हणजे cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी आणि हा cos x आपला ॲज इट इज राहणार. ठीक आहे, हा शेवटवाला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, याला आपण मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर 2 cos 3x cos 2x डिवायडेड बाय 2, हा ब्रॅकेट हा राहिला तुमचा cos x dx. देन आय इज इक्वल टू, इथे पण आपण सेम 1/2 काय करून टाकू, बाहेर काढून टाकू. ठीक आहे, म्हणजे इथे काय राहील आपल्याकडे 2 cos 3x cos 2x ब्रॅकेट या ठिकाणी काय राहिला मित्रांनो तुमचा cos x dx. देन आय इज इक्वल टू, या ठिकाणी काय आलं मित्रांनो 1/2. 2 cos a cos b चा फॉर्म्युला काय असतो, cos a प्लस b प्लस cos a मायनस b. लावायचं या ठिकाणी फॉर्म्युला इंटिग्रेशन cos a प्लस b, काय म्हटलं आपण, cos a प्लस b प्लस cos a मायनस b प्लस cos a मायनस b आणि ब्रॅकेटच्या बाहेर मित्रांनो हा तुमचा cos x परत ॲज इट इज तसाच ठेवा, याला विसरू नका मित्रांनो. देन आय इज इक्वल टू 1/2. इथे काय करू शकतो आपण, इंटिग्रेशन हे झालं तुमचं cos 5x आणि हे काय झालं तुमचं cos x. ब्रॅकेट कंप्लीट. हे काय तुमच्याकडे cos x dx. ठीक आहे ना, cos x dx. आता बघा या cos x ला आपण काय करून घेऊ मित्रांनो, आपण काय करू, या टर्मला याला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे टर्म काय होणार मित्रांनो, आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन, या ठिकाणी काय होईल मित्रांनो cos 5x इंटू cos x प्लस या ठिकाणी काय होऊन जाईल मित्रांनो cos square x dx. ठीक आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पण आपण काय करणार, मल्टिप्लाय डिवाइड, म्हणजे या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय डिवाइड बाय आपण काय करून टाकू, 2 करून टाकू, जेणेकरून या ठिकाणी काय होऊन जाईल आपला 2 cos a cos b होईल. ठीक आहे. तर आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन या ठिकाणी काय होणार. ठीक आहे मित्रांनो, याला आपण जर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर इथे येणार मित्रांनो 2 cos 5x cos x and divided by 2 प्लस या ठिकाणी बी काय होऊन जाईल मित्रांनो 2 cos square x dx. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करून दिलं मित्रांनो, आता हा 2 काय करून घेऊ आपण, याच्यात पण आहे मित्रांनो हा 2. ठीक आहे ना. तर मग हा 2 ला आपण इकडे काढून घेऊ. आय इज इक्वल टू इथे काय होऊन जाणार मित्रांनो 1/4, म्हणजे इंटिग्रेशन काय असेल 2 cos 5x cos x प्लस 2 cos square x dx. सिंपल आहे मित्रांनो. तर इथे आपण काय करू मित्रांनो, 2 cos a cos b काय असतो, cos a प्लस b प्लस cos a मायनस b चा फॉर्म्युला अप्लाय करून देऊ. 1/4 इंटिग्रेशन, इथे काय येणार तुमचं 2 cos a cos b. ठीक आहे ना. तर म्हणजे इथे होऊन जाईल cos 5x प्लस x प्लस cos 5x मायनस 5x मायनस x प्लस 2 cos square x आणि या ठिकाणी काय आलं मित्रांनो तुमचा dx. देन मग आय इज इक्वल टू काय होईल मित्रांनो 1/4 इंटिग्रेशन, या ठिकाणी काय झालं मित्रांनो तुमचं 5x प्लस x 6x प्लस या ठिकाणी काय आलं तुमचं cos, या ठिकाणी काय आलं मित्रांनो 4x प्लस 2 cos square x dx. ठीक आहे ना मित्रांनो. तर आता आपण प्रत्येकाला इंटिग्रेशन काय करून देऊ मित्रांनो, सेपरेट आउट आपण करू शकतो. ठीक आहे ना. आता तर आता बघा मित्रांनो इथे काय होऊन जाईल
वन प्लस आपला आपण इथे आपली टर्म काय इथे टू कॉस स्क्वेअर एक्स आहे, ठीक आहे ना. तर टू कॉस स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मित्रांनो, वन प्लस कॉस टू एक्स काय लिहू शकतो या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, इथे लिहितो मी वन प्लस कॉस टू एक्स लिहू शकतो मित्रांनो. कारण वन प्लस कॉस टू एक्स म्हणजे काय असतो टू कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे ना, इक्वल टू. तर आपण काय करणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 इंटिग्रेशन, बघा आपण इंटिग्रेशन सेपरेट आउट करतोय म्हणजे काय असेल cos 6x प्लस या ठिकाणी आला dx प्लस, ठीक आहे ना मित्रांनो. या ठिकाणी काय तुमचा इंटिग्रेशन cos 4x dx प्लस या ठिकाणी काय मित्रांनो वन प्लस कॉस टू एक्स. पहिले याला लिहून घेऊ, वन प्लस म्हणजे काय येणार आहे ती इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन cos 2x dx. आता बघा मित्रांनो सिंपल इंटिग्रेशन ऑफ cos x काय असतं मित्रांनो sin x असतं, आणि प्रत्येकाच्या x च्या टर्मला एक्स्ट्रा टर्म असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे रिडेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय होणार मित्रांनो i इज इक्वल टू 1/4 या ठिकाणी काय होऊन जाईल sin 6x अपॉन हे बघा d अपॉन dx. या ठिकाणी 6x ची काय करावं लागेल रिडेरिव्हेटिव्ह. सिमिलरली या ठिकाणी काय असेल तुमचा sin 4x डिवायडेड बाय d अपॉन dx. या ठिकाणी काय असेल 4x प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx चा काय असेल x असेल प्लस या ठिकाणी पण काय असेल sin 2x डिवायडेड बाय d अपॉन dx. या ठिकाणी काय असेल 2 प्लस 2x, ठीक आहे ना. तर फायनली आपण याला कसं लिहू शकतो मित्रांनो i इज इक्वल टू 1/4 sin 6x अपॉन 6 विथ रिस्पेक्ट टू x ची डेरिव्हेटिव्ह 1 असेल प्लस sin 4x डिवायडेड बाय 4 अँड sin 2x डिवायडेड बाय 2 प्लस c. हे होतं मित्रांनो याचं फायनल आन्सर, ठीक आहे ना मित्रांनो. तर बघा मित्रांनो सिंपल आहे या टाईपचे एक्झाम्पल पण. तर मित्रांनो हा आपला लास्टचा टॉपिक होता इंटिग्रेशन टाईपमध्ये. याच्यानंतरून आपण सगळ्यात महत्त्वाचा टाईप म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड काय करणार आहेत मित्रांनो डिस्कस करणार आहे, ठीक आहे. थँक्यू.